मुलांना कॅरी ऑन बद्दल नवीन जे सर्क्युलर आलं आहे ते मी तुम्हाला शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करून देतो. बघा, पहिलं तर होतं की क्रिटिकलमुळे जे वायडी होते, जे मुलं क्रिटिकलमुळे वायडी होते त्यांचं काय. सो त्यांना ऑब्व्हियसली मी ऑलरेडी सांगितलंय, त्यांना कॅरी ऑन भेटलेला आहे, त्यांचा विषय क्लोज झाला. सेकंड केस होती क्रिटिकलमुळे पण वायडी होता आणि क्रेडिटमुळे पण वायडी होता, त्या मुलाचं काय. सो इथे बघा, फर्स्ट इयर टू थर्ड इयर कुणाला जाऊ शकतं, युनिव्हर्सिटीने एकदम क्लिअर केलंय की जसं आपण बघितलं ऑक्टोबर 24 मध्ये ज्याचं क्रिटिकल क्लिअर झाला आहे आणि म्हणजे फर्स्ट इयरला होता, फर्स्ट इयर मधून त्याला थर्ड इयरला जाता नव्हतं आलं कारण फर्स्ट इयर क्रिटिकलमुळे तो वायडी होता. त्याचा ऑक्टोबर म्हणजे आत्ताची डिसेंबर एक्झाम असं धरूया, इथे ऑक्टोबर म्हटलं जातं पण ती ऍक्च्युअली डिसेंबर 24 मध्ये झालेली एक्झाम मध्ये तो त्यांनी क्रिटिकल क्लिअर केलं आणि सेकंड इयरचे त्याचे क्रेडिट भरले होते, तर तो ऑब्व्हियसली थर्ड इयरला अपियर झालेला आहे, म्हणजे हे क्रिटिकलमुळे वायडी त्यांची केस ऑलरेडी क्लिअर आहे. आता सेकंड केस जी येते बरोबर, की इथे सेम केस होती की बघा सेकंड इयर मध्ये क्रिटिकलमुळे, थर्ड इयर नंतर क्रिटिकलमुळे वायडी होता, म्हणजे क्रिटिकल त्याचा सेकंड इयरचा क्रिटिकलचा पेपर ऑक्टोबर 24 म्हणजे ऑब्व्हियसली डिसेंबर 24 मध्ये क्लिअर झाला आणि थर्ड इयरची त्याचे क्रेडिटचे क्रायटेरिया क्लिअर होते, त्यालाच कॅरी ऑन भेटलेला आहे. ओके, सो ही ती केस आहे. आता सेकंड केस होती, ही केस ऑलरेडी सगळ्यांना माहिती, आपण एक्सप्लेन करून झाली. आता ही केस जी आहे क्रिटिकल आणि क्रेडिट बरोबर, हे बघा क्रिटिकल क्लिअर झालंय कधी, डिसेंबर 24च्या एक्झाम मध्ये क्रिटिकल क्लिअर झालंय, पण आता डिसेंबर 24 मध्ये त्याचा क्रेडिट पण क्लिअर झालाय, असा असेल तर त्याला कॅरी ऑन आहे का. आता या सर्क्युलर नुसार मी तुम्हाला सांगतोय की त्या मुलाला कॅरी ऑन नाहीये. ओके, बघा इथे काय म्हटलंय, ऑक्टोबर 24 म्हणजे डिसेंबर 24, ऑक्टोबर 24 म्हणजे डिसेंबर 24 मध्ये क्रिटिकलचा पेपर आणि क्रेडिटचा पेपर कधी म्हटलंय, एप्रिल 24, एप्रिल म्हणजे मे जून 24 मधली एक्झाम मध्ये पास पाहिजे असं म्हटलंय. इथे डिसेंबर किंवा ऑक्टोबर 24 नाही म्हटलंय, बघा इथे एप्रिल 24 आहे, इथे पण एप्रिल 24 आहे, इथे तुम्हाला सेम ऑक्टोबर 24 किंवा डिसेंबर 24 नाही म्हटलंय, म्हणजे तुमचा क्रेडिट क्रिटिकलमुळे वायडी होता तो क्लिअर झाला, तुम्ही अपियर होताय, पण क्रेडिटमुळे वायडी पडला होता. तर क्रेडिटमध्ये तुमचं जर डिसेंबर म्हणजे ऑक्टोबर 24 मध्ये क्रेडिट क्लिअर असेल तर त्याच्या संदर्भात इथे काहीच दिलेलं नाहीये, म्हणजे या मुलाला इथे कॅरी ऑन भेटत नाही. यस, या मुलाला कॅरी ऑन भेटत नाहीये, या सर्क्युलर नुसार मी सांगतोय. मी ऑलरेडी सांगितलं होतं ना, आत्ताही तेच सांगतोय. ओके, आता नेक्स्ट बघा, ओनली क्रेडिटमुळे वायडी, याला पण कॅरी ऑन नाही दिलेलं आहे, कारण ओनली क्रेडिटमुळे कुठेच दिलेलं नाही. ओनली क्रेडिटमुळे जो वायडी पडला होता कधी पडला होता, मे मध्ये बरोबर, आणि त्याचा क्लिअर कधी झाला, डिसेंबर 24 मध्ये, म्हणजे याच्यानुसार ऑक्टोबर 24 एक्झाम ती आपण डिसेंबर 24 म्हणतो, त्या एक्झामसाठी इथे ऑक्टोबर 24 किंवा डिसेंबर 24 कुठेच नाहीये. सो ह्या मुलाला सुद्धा ओनली क्रेडिट वाल्याला सुद्धा कॅरी ऑन भेटत नाहीये, लक्षात घ्या. हे मी ऍज पर सर्क्युलर सांगितलं, मला माहिती 100% जे सर्क्युलर मध्ये दिलेलं आहे ते मी करेक्ट तुम्हाला सांगितलं, पण तरी पण मी असं म्हणतो की तुम्हाला मनात काही शंका असेल तर कदाचित मी चुकीचा असू शकतो, तर तुम्ही एकदा कॉलेजमध्ये जाऊन ह्या दोघा मुलांनी एकदा चेक करून घ्या की सर या सर्क्युलर नुसार असं काही आहे का की आमच्या ह्या केसेस आम्हाला नेक्स्ट इयरला ऍडमिशन भेटतं, कॅरी ऑन भेटतोय. ओके, सर्क्युलर नुसार मी तुम्हाला ऑलरेडी क्लिअर केलं आहे की सर्क्युलर नुसार ह्या दोन मुलांना इथे काहीच मेन्शन नाही, सो ह्या दोन मुलांना नाही भेटत आहे, कॅरी ऑन नाही भेटत आहे. ओके, पण जर तुम्हाला मनात काही शंका असेल 5-10%, मी पण चुकीचा असू शकतो ऑब्व्हियसली, सो तुम्ही एकदा कॉलेजमध्ये जाऊन चौकशी करा, एक्झाम सेक्शनला भेटा, एचओडींना भेटा, त्यांच्याकडून क्लिअर करून घेते म्हटले होईल तर आनंदाची गोष्ट आहे, कॅरी ऑन घेऊन टाका. नाही म्हटले तर मग चांगलं स्किल डेव्हलपमेंट करा या सेमिस्टरमध्ये आणि नेक्स्ट सेम मध्ये जून जुलैमध्ये नवीन इयर सुरू झाले, जोमाने अभ्यास करून टॉप करा. ओके, सो मित्रांनो अजून काही डाऊट असेल कॅरी ऑन संदर्भात तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल तर तुम्हाला वेळ देतो, 10 AM ते 6 PM या दरम्यानच कॉल करा. हेल्पलाईन नंबर खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे, या दरम्यानच कॉल करा तरच मी तुम्हाला रिप्लाय करेल. यस, रोज खूप कॉल येतात, 20-25 कॉल येतात, नंतर रात्री आल्यानंतर मी रिसिव्ह करत नाही, त्यामुळे या दरम्यान केला तर मी तुम्हाला रिप्लाय नक्की देईन. ठीक आहे मित्रांनो. येस, आणि अभ्यास करता करता नक्की पर्पल आर्ट ऍप्लिकेशनची मदत घ्या. पर्पल आर्ट ऍप्लिकेशनवरनं अभ्यास करा, ज्यात व्हिडिओ लेक्चर कोर्सेस तर आहे ते मराठी हिंदीमध्येच आहे, त्याच्यासोबत नोट्स आहे, तुम्हाला पुस्तकाची गरज नाही, सॉल्व पेपरची गरज नाही, सॉल्व पेपर आहे, पेपर पॅटर्न आहे, अभ्यास कसं करायचा, टॉप कसं करायचं, सगळ्या गोष्टी आम्ही दिल्या. पर्पल आर्ट ऍप घेतलं की सगळं दूर ठेवा, कॉलेज दूर ठेवा, पुस्तकं दूर ठेवा, सगळं दूर ठेवा, त्यातनं अभ्यास करा आणि वर्गात टॉप करा. काही डाऊट असेल आम्हाला कमेंट मध्ये सांगा. ओके, यस, आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.